आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकाला प्रेमी मायबापाची प्रेक्षकांना आदेश होता दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा अशा जीवाचा या करता कशाला थांबा तुम्ही ओवाणी आलेले 2 तास बरोबर आहे ना ओवाणी किती काढली त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च नाही आहे ना 2 तास घेतो नुसतं फरमाईश मध्ये आयोजक मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही पण मी काय म्हणतो यांनी शेवटी नमन केली ना मग जर ह्यांना नमन करायला सांगितलं तुम्ही डबल बनी काय ठेवली तुम्हाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना शाहीराने नमन केलं की नाही शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला दंगा होऊ द्या पण शक्ती तुझ्याकडे भले फरमाईश होत्या भले तुम्हाला फरमाईश होत्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का हे खरं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या मुळात नमाना शक्ती तुला केला पण शक्ती तुला नमान कसा होतो आली तुझी पाली आली एकच म्हणतात कांदा काय म्हणतो आल्यापासून राणा होणार मी काय म्हणतो राणा जर व्हायचा राहिला तर ही भारी संपू द्या शे म्हणा आपण ह्यांच्या माझी कुस्ती ना मी काय म्हणतो राणा व्हायचा राहिला काय रे म्हणतो राणा करायचा ना कुस्ती ना आपण कुस्ती ना मी बाय आहे हा बाबी आहे ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपी नाही बदलणार मी काय म्हटलं मी बाजू म्हणतोय आधी माहिती मी काय सांगितलं आलो आता माझ्या डोक्यावर फोटोमध्ये टोपी आहे पैसा आलं मी काय म्हणतो माझ्या डोक्यावर फोटो टोपी आहे ह्यांच्या डोक्यावर टोपी ते काय म्हणतात हिच्या डोक्यावर पदर हा आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी नाही म्हणतो पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोक्यांचा 2 पायांचा आणि नको तितक्या पायाचा मी पण पुरुष आहे बरोबर ना कमी बाई आहे आली का आली आता काय येते ती मला पण नको पाली आली अरे वाद्यास काढलं बुवा काय तुम्ही सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश आल्या ना बुवा तो तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काही आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया है ना दुसऱ्या बारी 2-4 घेऊया व खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणतो काही ना बोला ना तुम्ही आपलं बाबा पण करता की बुवा पण करता ना मला पण झोपायला लागली बुवा आता बारी संपल बाबा काय माझा का माझी 40 झाली आहे आणि आमचं काय आधी पाठी समजा तुम्हाला बोललाय को मॅडम माझी 40 झाली आहे हो कसं माझी एवढी गाणी आहे माझी एवढी गाणी आहे माडीच्या गो माटी मागे माडीच्या गो माटी मागे बघितलं लग्न लावले सगळ्या कामात गोवा माणूस आहे विषय एकच कोणीनं पळून जाऊन लग्न करू नका वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका पण मी काय म्हणतो ज्यांना पळून जात आहेत किंवा जे पडून घेणार काय म्हणतो ज्या पडून जात आहे आणि जे पडून घेणार आहे त्यांच्या घरच्याला काही प्रॉब्लेम नाही यांचा काय होतो तुमचा विषय चांगला आहे ज्या आई बाबानं आपलं हरिनाम केलं की बोर असो बाबाच्या हातावर देऊन निघून जाते पण मी काय म्हणतो बुवा जग लयच्या धाव गेला तुम्हीच अजून गीता उभी मंडपात साडेसातीला धक्का झाला सगळा तुम्ही भारीला आलो ना ह्यांना भारीला बोलवलं
तर विषय काय हो काय म्हणता 8 महिने म्हणता तुम्ही वाट बघत होतो माझं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच जाण्याचे दिवस आहे तेवढ्या वेळेस हे बुवा रिकामा आहे तेवढ्या वेळेस बुवा काय हे मान्य नाही करत यांचा साथ म्हणतात आम्ही उतरवतो पण तेवढ्या वेळेस रिकामा आहे याला घेऊन जा फुकट अरे भानासो बायकाला गाणी पाठणार काय साहेब बायकाला गाणी मी पाठणार एवढी गाणी आपल्या विकासकांची कोण पाठणार मग एवढा आपल्या का भट असायला भटाची गरज आहे कशाला फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जा कसा पण वापरा आपलाच माणूस आहे मजुरी किती 500 रुपये 200 रुपये जीएसटी कर 300 रुपये मजुरी संध्याकाळचा पाकिट भरला उभा एका घरात शक्तिमाला पण तुम्हाला चांगलाच माहिती शक्तिमाला पण हा विज्ञान घ्यायचा तुमचा याड बुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलाच माहिती पण आज शाहिराने काढलं पण चांगला गेला त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती कोणची मला नाही पडत काही गोष्टी मला नाही पडल्या ऍक्टिंग करावी माणसाने ऍक्टिंग करावी ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना अरे गीता उभी झाला नाही कोणाचा अजून ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय लग्नाची गाणी धाग्याची गाणी साखरपुड्याची गाणी जात्याची गाणी माणूस फुकट आहे अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गडी आहे आणि मजूर झाले 500 रुपये गडी किती रुपये आहे 300 रुपये बरं बेटा तर राडा होणार काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा बक्षीस आलेला आहे विकास कोल्हाटे दरांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा 12,000 शिकायचा फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तिवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकायला आलो त्यांच्या व्हिडिओ बघत आलो ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटके पाहुण्याच्या गर्दीमध्ये व्यायाम उपस्थित आहे तर त्यांनी शाहीर माझा मुद्रा करतो त्याप्रमाणे अमोलबाई राजापूर संकेत गोरे नाचा रोहित कुटे खास नाशिकहून हा माझा बोल कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची म्हणून विषय कसा बघा शाहीरने कार्यक्रम सुंदरच केला मी नाही म्हणतच नाही पण राडा म्हणा हा म्हणा ता म्हणा हो तुम्ही तर बाहेर संपू द्या तुमचा पण 8 महिन्याचा केला लस आवडले का बाहेर संपू द्या राडा म्हणा विषय आहे का आता पहिला विषय बघा आता बुवा काय म्हणालं की म्हणता दीर्घा म्हणता कोंबड्याची ताकद देतात बरोबर बोललं ना बुवा बोललं ना झोपा येतात झोपायला नाही दीर्घाच्या गावामध्ये आपल्या पद्धत आहे की दीर्घाच्या राखण्यामध्ये हे म्हणतात कोंबडी तुम्ही गावामध्ये पोरा भरपूर आहे दीर्घा कोण कोंबडी लागतो असा लागला तुझ्याचा कोंबड्याचा तुला नुसता वर ना इकडनं कसं का तुला आलाय कोंबड्याला बघा तुला नुसता कोंबड्याचा वर आहे सगळीकडनं तुला आहे ना बघा चुकून जर पिसवा शिरली आपल्या कुठं भेटली त्याचा पत्ता लागायचा उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या म्हणू नका मिरगा कोंबडी कापत मिरगा काय कापला तो पण केवढ्या आराम शिरगोलीचा आता विषय काय बघा आता ते काय म्हणाल बरं एकदा मला म्हणतात धीमाची बायको एकदा म्हणतात श्रीमान या ना गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा तर मी म्हणतो मुक्काम मुक्काम निवडी पोस्ट केलं गावच्या हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ नांगरे चला आता मी काय म्हणतो ऐका बरोबर हे माझं पती बरोबर मी यांची माहिती होतं आम्ही 2 नवरा बायकोने काय केलं बा 2 कोंबडं पाळलं एक कोंबडी पाळली विषय का तिकडं तरी विषय काय झाला तो जो कार्य शंभूने मला तो कोंबडा लय आगावा तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्या
वैगणी याचा देऊया बळी, खरी गरज आहे या काल्याची. काल्या कोंबड्याच्या विषय कसा आहे, काल्याच्या माझ्या मुलाची काल्या कोंबड्याची. अहो काढू वैगणी याचा देऊया बळी, खरी गरज आहे या काल्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लई त्रास देतोय ना, आज तुला मी काय ठेवत नाही, आज तुला पैसा करून टाकतो. नाही घडलं तर आज या सांगण्याची बायको म्हणते, अवधनी याची मान आता सांगून टाका. नाही घडलं तर आज या सांगण्याची, नाही घडलं तर आज या सांगण्याची. या नामोनिशी बरी भाग्याची, या सांगण्याची, या नामोनिशी बरी भाग्याची. तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपचे पुढे आल्या. प्रसाद परशुराम घाणेकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक पाण्याचा मुजरा. तर शाहीर विषय काय, तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप क्वालिटी शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, ओके साहेब चंद्रकांत जाधव गाव कळवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश शिंगाव आणि शाहीर विकास लांबरे अशी हार घेण्याची वारी काय होईल जायचे म्हणत. विषय कसा तुम्ही ऐका, विषय काय शाहीर काय म्हणतात, 8 महिने वाट बघत होतो ह्या दिवसाची. हो ते काय म्हटलं, तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या तुझ्यामध्ये सध्या नंबर याची शाहीर आहे. तुम्ही काय करा माहिती, तुम्ही म्हणता आम्ही साथ चढवता आणि साथ उतरवता. बोला आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शब्ददेवता पसंती दिलेली आहे. तुम्ही गोवा एकदा साथ चढवलाय ना तो उडवू नका. तुम्ही भारी करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय गोवा मजा येते रे बाहेर काय करायला आपण. खरं सांगतो तुम्हाला, लय गोवा मजा येते. बरं गोवा म्हणतात या काय म्हणतात येत नाही, काय म्हणतात या काय येत नाही. गोवा माणसानं जेवढं पसतं जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गायला येते ते मी माझ्या पद्धतीनं अगदी तोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच मी करतो. विषय शाहीर विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो का, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडणार तर तुमचा एकही फरमाईश मध्ये गाणं ताला होतं गोवा. तुम्ही याला सुरात नाही तरी गोवा धुरात होतं. अरे आंबू काय आंडू पांडू समजा आलं पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला, पण कोण बोलला. मी म्हणतो तुमची शीघ्र कमी माझी 40 गाणी हो गोवा. पुढच्या वर्षी या वर्षात
40 चे 80 लिहा. गणपती बाप्पाला तुम्हाला अजून तळमळ देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास नावाच्या सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या वारीपासून तुम्ही लागले आले जोडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाणारा भीम मागून गेलाय तुम्हा. एवढं विसरू नका, भाषा करा. पण एवढं आहे चालू गर्वाचं घर आहे हे गौरवच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाडी सोडा वाटता बघू सगळीकडे काळी चहा. ते मला काळी येतात काळी चहा बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो तुम्हाला आज ओपिनियन देतो. जर सूर खालचा असेल तर सोडा खालचा. सेना एडिट देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर सोडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल सोडा इथं वडील अगदी चांगलं करतात. म्हणून म्हणायचंय विशाही कोकणाच्या गाड्याचं मित्रांनो शाहीर आणि भरमसाठ फरमाईश आहे. भरमसाठ पण शाहीर. गेल्या वर्षी तुमच्या सोबतच गाणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं मित्रांनो. पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी या एका गाण्यावर मित्रांनो नाव दिलेलं. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा प्रभाकर का बोलणार नाव रुपयाला होता. राजेश बुवाला बोलत दिली आहे माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समज याला सिंग मायका म्हणून म्हणायचं आहे. आता गाणे आहेत 3 जिल्ह्यांवरती रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून आजच्या या कार्यक्रमासाठी माझा पेक्षा बदलतो आहे. मी स्वतः रत्नागिरीत आहे, शाही रत्नागिरीत आहे. म्हणून उठायला होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे का लक्ष असावं. दुसरा विषय शाहीर काय म्हणतात की मला मी घरी म्हणा मी भाला धार काढून ठेवलेलीच आहे गणेश शाहीर. विषय कसा तुम्ही भाला धार आम्ही म्हणण्याची का पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय म्हणून लक्षात आहे रवींद्र जाताना होते का गाव साखर दादांच्या माझ्यामध्ये 100 रुपयाचा मार्गदर्शन करायला आम्ही बाळाचा मोजरा. तर विषय काय पण जमीन कशी राहते जाग्यावर जमिनीला काही त्याचं नुकसान पोहोचलं पण नारळाचा भाग मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या भागाला पण भाग मात्र तुटतो. तुम्हाला दुसरा होता शाहीर काय म्हणता शाहीर म्हणता अरे
दीवाना दिल तेरा दीवाना. कसं सुंदर सुंदर विषय कशाबद्दल वाचन. पुढचा विषय काय आडवळी ओळख तुम्हीच काढली ओळखी ओळख तुम्हीच काढली अहो आवा जरा सरकून बसा जरा सरकून बसा हात जोडीत चाललं. विषय कसा आला आता बेलकाची लागण झाली बेलकाची लागण झाली सध्या कामाला कामं आहेत थोडे वेळ झाले बरोबर ना शेतीची कामं झालं थोडी शेती बेरीची तर बायको या नावाला काय साठी आहे का लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो आहे का बायको नावाला काय म्हणते आहे का मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचा हो पहिलं बायको काय म्हणते आहो मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचा हो पहिलं अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल धरा नागराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैल बायको काय म्हणते घराचं बैल पाडला बैल कसा गाड्या रंगाचा त्याला लांब दुरीला बांधून ठेवला त्याला कासा केला लावलाय लांब कासा लावलाय त्याला कासा लावला आणि बैल कसा केला सगळ्यांना माहिती आपण गावात जाऊ शकतो जेव्हा बैल आपण पहिल्यांदा रांगणात धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा रांगणात धरतो बैल कसा होतो उधळतो बायको काय म्हणते आव लांब दुरीला बांधून ठेवलाय काम हाय याचा हो बैल अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल धरा नागराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैल धरा नागराला तुमच्या गवळीचा भाग देतो. आता गवळीचा भाग देतो त्यांनी म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असतो तर शाहीराने त्यांची गवळ चालवली. चंदन तुला सगळ्यांना परिवार वंदन. माझ्या सगळ्या युट्यूबवर सगळ्या 21 19 या ठिकाणी सन्मानित शाही माझे बंधू प्रेमाने नामवंत शाही देवेंद्रजी शिवण यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहे. तर येत्या 19 तारखेला आमचे सुनीलदादा गावकर अयोशी 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळी सायंकाळी 7:30 वाजता शक्तीवादी शाही स्वतः राजेशेखर आणि गरीबवाडी शाही सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवण हुआ असा सामना आमच्या दोन शाळेमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजाने त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी
शाही राजेश निकम आणि शाही विकास लांबवले. तर विषय आणि गवळणीचा. शाहीराने माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यानी गेली ह्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर बदल शोधतोय भारी, खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळण आहे आदेशाने गाण्याची है ना, त्या डोईवरला बदल आला खूप म्हणजे त्याचा गाणा पण गायब झाला, त्याचा गाणा पण गायब, त्याची गाणा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला बदल खाली काय म्हणतात डोईवरला बदल खाली ठेवू नको. शाही हो शाही तुमच्यासारख्या माणसाला सांगायची वेळ येते माझ्यासारख्या खालच्या पोरांना शकांती काय काय मावल्या डोईवरचा बदल खाली कोण ठेवत नाही. डोईवरचा बदल खाली सगळं तो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकवलं दादा डोईवरचा बदल कोण खाली ठेवतो, खाली ठेवतो तर खेळण्यात दिवस या भांड्यात आम्ही त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा बदल हा सरकून खाली खांद्यावर येतो, त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची जातीच घ्या यार, पण बुवा तुम्ही जेवढं मोठा तेवढा खोटा बुवा. बक्षीस आहे बिग फॅन ही मोबाईल करणार युट्यूबवर आणि भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं भागदर बनवू शकतो आहे. त्यानंतर शाही म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात चला काय ते एकदा तुमचं तुम्ही आपला ठरवा लागते काय तर आणि म्हणून दुसरा विषय शाही नाही तो मला त्यांच्या गवळीला भाग मला मुळात त्यांची गवळच आहे कळली नाही. गवळीत रागा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा बदल आला, डोईवर बदल आला काय झालं जीवाचं मनवास सगळं झालं ते डोईवर बदल. त्या गवळीने राधा पण गायब आणि काना पण गायब म्हणतात. काना म्हणतात काय राधेला फसवणीचा नाही हे म्हणतात काय सांगू नका लोकांनी येणे बाकीचे सांगतात हे मोठे शहाणा बुवा राधेला म्हणतात काना नाही फसवणं याला नाही माहिती त्यांना काय सांगायचं अभ्यास काही साधा लय मुलं काय त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय बरं शाही गाणी गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाही सचिन विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे भांडकरी नाही खरडे गाव साखर ब्राह्मणवाडी तर मला खेळाची रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहीरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित जायचं आहे. गावाला सामना आहे 200 रुपयाचा भागदर आहे शाही म्हणायचा हा सवन शाहीराचा सवन सवनाचा विषय मात्र कोणी चांगला गायला गाण्याचा पण विषय चांगला होता. चांदतारो में नजर आए चेहरा तेरा छोटा होता बघू सगळ्याच गाणी ट्रेंडिंग आहे ते शायरी सवाल गायला सुंदर सवाल होता. यावच येते डोंगर चढला व्हायचं नाही माझा हात फुलतू दोन पावला खाली आवरा अगं काजळाच्या नखरे वालाई नडून कसा येऊ तुझा डोंगर चढून कसा येऊ तुझा डोंगर चढून. शाही तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात करताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती कामात करताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही काही मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय म्हणता सुरुवात करताय बुवा त्याला महत्व आहे. काय म्हणता ऐका मी काय म्हणतो तुम्हाला चालू आणि मध्ये परवानगी हा 40 येऊ द्या पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले परवानगी आपण किती ताकद करतोय आपण किती सुरुवात करतोय याचा पण पहिला अभ्यास करा. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातल्या जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत गावचे शाहीर आहात दुरेबा आहे पण उत्साह आहे ना नाव गाण्याचं बोलायचं ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणती त्याचं होतं तुम्हाला सांगतो ते काय म्हणती आल्यावर म्हणती मी जर बेसूर असून जर मला एवढा करणे शकतात तर मी आपला बेसूरच म्हणा बुवा तुम्ही बेसूर राहणार. पण एक छोटा भाऊ तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपट पंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय तुम्ही सुरा किती गाताय याला
ठेकेदार विश्वनाथ निंबाळकर मी भालगाव दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा वाहनाचा पारितोषिक मिळालेला आहे. शाहीर मनाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत त्यांचं मिळवणं. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय आहे. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश आहे तुम्ही बेशक नमन करा. बघा त्याचा मला तरी वैयक्तिक त्याचा काही प्रॉब्लेम नाही बुवा, पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझे तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना, गाडी विषय काढायला लावा मावशीला. मावशी कशी मावशी आहे का नमानातली दाढी विषय करा हे कळलं चिकली मला मावशीला मला विषय कसा बघा पुढचा विषय काय आहे. एक म्हण आहे मित्रांनो, साधू संतांची म्हण आहे, बोले कैसा चाले त्याची म्हणा पावले. बोले कैसा चाले त्याची म्हणा पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे, म्हणजे तो त्यांना पसेल सांगा मी काय म्हणतोय विषय का म्हणतो. अहो घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी, घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी, नाही वागणं बुवा तुझ्यासाठी का, नाही वागणं बुवा तुझ्यासाठी का, माझं बोलणं आहे रोग, माझं बोलणं आहे रोग, याचा विचार कर तू. माझं बोलणं आहे रोग, याचा विचार कर तू. ती फरमाईश अशी आहे अमोलबाई संगीतदारा घोले या माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाच्या महाराज पुरस्काराने फरमाईश आलेली आहे. वेळी झाली आहे तुझ्यासाठी. अतुल बेसे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज पुरस्कार, प्रसाद विश्वनाथ भाडेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कणसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहे तर त्याची फरमाईश आली आहे की कणसवली काय होती गाणं होऊ दे. ते गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं युट्यूबवर आलेलं आहे. फरमाईश केली त्याची एका उघड्यामध्ये.
विषय आहे गडबड आहे वेळी झाली दादा तुझ्यासाठी मदत करायचं आहे शमिका सोनकर भी सुखती झालीला भी बावडीला गोरे रमला मुलाईला कार्यात शमनसेचे आमचा नेता हा कामाचा अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा
तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड अलंकार अशा आशा बाळगतो. शाहीर येतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 ची 80 गाणी करा, त्या गणेश महाराज तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने माझी सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली. जाहीर करतो.